आई वडिलाची काही चुकी नाही. ती मला चांगला मार्ग देत होती, मी घेतला नाही. चालत घातला माघारीवर मी. पण ते घेतला सुद्धा आज किती चांगला असतो का नाही? सुशिक्त माणूस असतो मी. हा कसं असतं सुशिक्त. आता बकरी बोलतो या बघा कसं चाललंय पाणी वाजून. जाती होई गावात चालली नाही इथं चालली. इथं जाती होई. हा त्याच्या तिकडं मग ये जाऊन. नमस्कार मित्रांनो. आली आता ही बकरी दिवसभर धरून. अशी बाटली मुलगीला अडकावं लागते कारण पाणी कुठेतरी भेटलं तर प्यायचं. कारण 17 ठिकाणी पाणी नसतं, एका ठिकाणी कुठेतरी भेटतं पाणी. ताणला नळमुळे बाटली ठेवली कारण एक जण पिला तर एक जण उपाशी राहतोय ना. बाटलीचा वापर केला गेला अशी झाली या. आता सकाळी बकरी उठली 10 10:30ला. आता बघा 5 वाजून गेले तर. आणि आता ह्या राजा आणि बाज्या आपण थांबलो की ती पण थांबते ते. असे त्यांना वाटतं घरी कधी जायचं, खायला कधी भेटेल आपल्याला. आबाची गाठी मोडली काय आबा? फार काठी झालं. काय चांगली गाठी घरी ठेवली सकाळी. ते मला काय वाटलं ताते आणली म्हणून मी आपलं आलो मागणं. मग कसा गेला आजचा दिवस? आजचा दिवस बरा गेला. पण काय झालं वातावरण परत बिघडलं. इकडं असं वाटतं की पाऊसच पडत. आता जरा एक केळ खातो, एक केळ खायला. सकाळी दुःख जास्त होतं. सकाळी लय दुख बरं का. सकाळी दुख लय होतं ना. अजून आहे आबाळात नाही आपल्या झाडात नाही आपलं. गाडी चालवताना तर दिसत पण नव्हतं एवढं काढून दुख. 9-10 वाजेपर्यंत. पण काय ते अवघड पुरीच नाही. म्हणजे रानात जीवन जगणं सुद्धा अवघड झाले. आता रानात राहायचं कसं काय? फोन पण लागत नव्हता. बिघडलंय, पाऊस आला. फोन लागत नव्हता, मी लावत होतो. फोन तर काय चार्जिंग नाही बरं का. आता एका ठिकाणी गेलो चार्जिंग करायला तिथं काय होतंय त्यांचंही मोबाईल आपलंही मोबाईल. त्याच्यामुळं एकाचा झाला तर एकाचा व्हायना. आता आबाचा बंद आहे. माझा सकाळ जर स्विच ऑफ आहे. काय रानात करायचं? इकडं रेंज नाही रानात. आणि ह्या रानात रेंज पण नाही. या मित्रांनो केळ खायला. सकाळी खाल्लंय आताशी गाय भेटतो का नाही. पाणी सुद्धा नाही हे आणलं होतं पाटाचं पाणी असतं. पाणीच नाही भेटलं. काय झालं ज्या ठिकाणी पाणी आहे ना रानाची जनावरं पण येते ते पाणी प्यायला. डुकरं डुळून जाते ते. डुकरं गढाळ जाते पाणी ते गढळून जाते ते. असं होते पाणी पितात ते पितात त्यात डुळे पण मारून जाते ते. मग कसं काय पाणी प्यायचं आपण गढळ पाणी. म्हणजे असं पण होते रानात तो पण जनावरांचा. मग ते काय तर जनावर आहे शेवटी. त्याला आली लुळे मारायची पाण्यात बसतंय पितंय पाणी लुळे मारून जाते. चला आता बकरी बिरी पुढं जाऊ. त्यांना असं वाटतंय चला आता घरी 5-6 वाजून गेले. अशी तर आहे काय सांगायचे. आम्ही केलं ना आम्ही केलं आता इथून पुढं करणार नाही कोणी आणि होणार पण नाही. करू पण नका. काय करा करू पण नका. बदल करा. काय दिवस नाही राहिलं निवडी तरच घेतो कोण. आणि आताच्या माणसाला तरच होणार नाही अजिबात. तरच होणार नाही अजिबात. तेव्हा पायाला काच लागली. आज 11 दिवस झालं. 11 ते 12 दिवस झालं तरी बकऱ्या काही दिवस असा घरी म्हणजे बसलो नाही. म्हणजे जुनं शिर्यात चालतंय. आताच्या माणसाचं शिर्यात काम करणारच नाही आणि एवढं तरच घेणार पण नाही. हे अवघड गणित आहे. म्हणजे जुनं ती सोनं ते सोनंच आहे. जुनं ती सोनं ते सोनंच आहे. त्याची आपला कोण वागविल का आता झाड
किलो बरोबर तेल द्या, त्याचं वजन व्हायलंच, त्याचं 2 किलो वजन व्हायलंच, ते लोंग बरं 2 किलो त्याचं व्हायलंच, काठी व्हायली. काय सांगायचं हा? एवढं वजन घेऊन फिरायचं या. आता पार सावळ्या हिजुलीपर्यंत जाऊन आलो, तरी बरंच येणं जाणं किलोमीटर असेल. हा, एवढी मोठी अवस्था आहे, अवघड परिस्थिती आहे. जुन्या लोकांनी असं करून ठेवलं, आजी पंजाने शिक्षण नाही दिलं, हे वळण लावून दिलं आम्हाला. बकरीवाळा, ढोरवाळा, जनावरवाळा, त्याच्यामुळं हे आम्हाला करावं लागलं. चांगलं शिक्षण दिलं असं तर चांगला साहेब झाला. तो काळ पण तसा होता ना. आणि योग तसा काळ पण होता. त्या काळात नोकऱ्या भेटत होत्या, शिक्षण भेटत होतं, पण घेतलं नाही. मी तर साळत ना माघारी आलो, किसन होतं ना. आमच्या मामाचा मुलगा होता माया जोडीला, त्याचं नाव होतं किसन मानवड, आणि आम्ही हाकी सच्च्या मामाचा मुलगा. तो मला साळत न्यायचा. साळत नेता नेता मी काय करायचो, तो गावाचा वाडा म्हणून होता, वाड्यात बसायचो. आणि तो काय करायचा मग चापडाचा मला, आणि मी मारायचो डोळी मारल्या, मग तो जायचा कदूसून. मग तो शाळा शिकला, तो साहेब झाला, आणि मग ते डबा आम्ही काय करायचो त्या वाड्यात खायचो. आणि घरी सांगायचो की हा शाळेत गेलतो की आम्ही. म्हणजे किशा म्हणायचा आत्या ह्यो शाळेत काय येत नाही, वाड्यात बसतो गावाच्या, ह्याला काशी लांडगा खाईल. करता वशाडी राहायची ना, म्हणजे अडचण राहायची, मग ह्याला लांडगा खायला म्हणायची. म्हणजे आमची म्हातारी काय करायची, परत मला घालवायची. असं तरच देऊन मी नाही शिकलो शाळा. ते किसन आमचा साहेब झाला होता, चांगला वारला तो, पण चांगलं शिक्षण केलं होतं. त्याची मुलं बाळ आहेत आता पाठिंबा मंडळी, त्यांचं चांगलं आहे. म्हणजे त्याचं बदललं सारं. माझं बदलाय का अजून हेच चाललंय, बकरी बोलतोय मी अजून. काय सांगायचं, असं घेतलं तर चांगलं आहे, ना घेतलं तर हे भोगावं लागलं. आता मी भोगतो या. आता त्यांची काही चुकी नाही, आईवडला चांगलं करीत होते आईवडील माझं, पण ते माझं काहीतरी होतं ना, कर्मगती. पूर्वीच्या काळात काय असेल ते म्हणजे फिरायला बकऱ्या मग तेव्हा फिरतोय मी. असं आहे ते, एकदा माणसांची चकोरी सोडली ना रस्त्याची, की तो माणूस गेला. जोपर्यंत रस्ता सोडित नाही तोवर तो रस्त्यावर थाट चालणार. तेव्हा रस्ता काय सोडू नका कोणी, हात जोडून विनंती. आणि भूक काय घेऊ नका, भूक घेऊ नका. चांगलं शिक्षण करा, चांगले बदल करा, चांगले वागा. कारण आयुष्य पण थोडंच आहे, त्याच्यामुळं काय जगण्याला पण महत्व. चांगलं जगा तर चांगलं होणार. आमचं जुन्या काळात गेलं आमचं होऊन, काय गेलं आमच्या आता जरी नाही शाळा शिकलो तरी आमचं आयुष्य म्हणायचं गेलं या बकऱ्यांच्या मागं फिरून. आणि दिवसही चांगलं गेलं त्यांच्या मागं, आईवडिलाच्या मागं आमचं. पण आता हेतून पुढं नाही जाणार. जागा नाही राहिली, जमीन नाही राहिली, काय 4 शेत ती पण लोक लावून आता वाशाड पडायला लागली. तरी लोक कटाळे निघली, आता कटाळे लोक निघली. असं झालं ना. पहिले लोक लय कष्ट करायचे, लय भयान फार कष्ट करायचे. जनावरं गुरं ढोरं भरपूर राहायची. तसं आता काय राहील, दिवस बाटल्या आणि वागावते पाण्याच्या. बघ बाय इकडे ये, येतो बरा ये इथं. अरे नको कुत्रा बित्रा इकडे इथं मी आहे की नको. बरं गेले ना, मग तो होता शिळा भात, मग तो मी परत केला गरम, आणि मग त्याला दिला थोडासा, मी खाला, आणि ते राहिलं माझ्या जवळच. मागावून आले, तिने पाहिलं होतं ना तिथून, आणि मग तिने का नव्हती माग येऊन आमच्या मागे आले. ती गेलती ना, ती तुम्ही इकडे आल्या ना, ती तिकडे गेली पाणी घेऊन. तिने पाहिलं होतं. त्या वर्षी पाणी नाही पडणार, कधी पावसाळी यावर्षी पका लय पाऊस पडला. लय म्हणजे लय. तेव्हा असं मासं बिस कुठं मासा आता इकडं पाणी तरी आहे कुठं. नाही, पावसाळी
पावसाळी कुठं मासं कुठं वळगणीचं कुठं भेटलं तर भेटलं ना आता आपले हाय कोण येत आता मासं बिसं मारायला नाही ना नाही तर पहिले लय भेटायचं पहिलं आणायचं गवत म्हणजे मांदळ रात्रीचं जायचं गवतात अजून पाय टाकून आणि गवत पण लय गवत लय आणि ती यंदा कुठं लावल्यात का या लोकांनी कधी लावल्यात नाही ना लावली जमिनी कोणी लावल्यात तर कोणी बघ सुन्यानी तो भाऊ माझा ही पट्टी त्याने ती लावतो ना आणि तो बोलतो का पाऊस पाणी आला कोणी उन्हाळ्यात लावला आता ह्यो जो धाप ना तो वरचा धाप तेच ते भावाने माझ्या लावला ते होता तुझ्या सगळ्या ते त्यांनी हा होय हा, हे दोन धाप बरा गेला का भात त्याच्यात नाही भात हे बघा दिलंय टाकून हा म्हणजे काय झालं पाऊस जास्त झाला पाऊस झाला जास्ती त्यामुळे भात लोळला तू आणि एकदम असा रोगच पडला उगच एवढी बारीक बारीक कणकी इथं भातच नाही कुणाला आता गावात आता बांधून ठेवलं काय चाललं नसते गपरे गप गप चाल मथुर सोडा ऐकत ना अजिबात धरावं लागतं तेव्हा द्या एकदा ते काय बा मग ठीक आहे सोपं आहे का हा राजन बाजी असं धरावं लागतो ती बाई लागत नाही करायला लागली लागत टाकून ते काय ना सिंग बिंग लागेल काय होईल शिंगाची पण भीती आहे पुन्हा त्यांची ते पण चांगला जागा वडवाने खाते ती जागी ठीक आहे आली आता जाईल तिकडून तिकडून आता जाईल उभी राहिली वराठी रात्रभर घरी नव्हती का नाही ना घरी आली म्हशी पण आले त्याबरोबर म्हशी दिसतच नाही ती एकटीच राहिली वाटतं ये गोरा कोणाच आहे ते काय म्हणते कुणाचं कुठे चला गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण चाललोय पाण्याला सकाळ सकाळ उठल्यावरती सुरुवात पाण्यापासून होते तुम्हाला माहिती आहे सर्वांना त्याच्यामुळे आता आपण चाललोय पाणी आणायला हे पा मम्मी पुढे चालली पाणी थोडं लांब आहे तो शेजारून एक नदी गेलेली आहे त्या नदीतून इथं जी लोक राहतात त्यांच्यासाठी एक पाईपलाईन करून नळ आणलेला आहे त्यांनी तो नळ आहे तिकडे तिथं आपण चाललोय आता पाण्याला थंडी वाजते जरा तर आपण आलोय कर्जत माहिती आहे ना तुम्हाला जिकडे फार्म हाऊस जास्तीत जास्त फार्म हाऊस आहेत कुठे आहे पाणी अरे त्यामुळे ती गाय पळत होती इकडं एका माणसाच्या म्हशी चुकल्यात त्यामुळे ते गाय जाणार वड घेत होती इकडे होऊ शकतं म्हशी हा म्हशी हाणू का तिकडे मी तुला सांगायला पाहिजे होय किती लांब आहे बघा पाणी तिकडं बकरीत पर त्यामुळे आम्हाला सिक्युरिटी गार्ड पण असतो एक हे पा आमच्या मागे एक सिक्युरिटी गार्ड पण येतो वाघ सुटलाय ना त्याच्यामुळं हे बघ इथं पाणी बघा कसं चाललंय पाणी माझं कसं आहे हंडा
हे लांब आहे जरा पाणी, त्याच्यामुळं हे बघ कसं आहे. मम्मीने 2 चालवलेत, मी 1 चालवलं. मी पण 2 नेलं असतं, जरा लांब आहे, सवय नाही आपल्याला एवढी. दररोज रूममध्ये पाणी आहे गरम गरम. आज कसं पाणी आहे, दररोज किती पण 2-2 बादल्या. जास्त झालं की माजायचं नसतं माणसाने. शहरात किती पण पाणी, किती पण नळ चालू करतात. इथं एक हांडा एवढ्या लांबून भरून आणायला लागतो. हा हांडा ठेवतो मी, मम्मीचा हांडा घ्यायला परत येतो रिटर्न. दाखवते तुम्हाला मी, असं पाणी आणायला लागतं, आणलं पण पाहिजे. आणि ही आपली नंतर कोण पाणी आणणार, सगळ्यांच्या रूम मध्ये पाणी आहे, घरामध्ये पाणी आहे. हे पण जीवन जगलं पाहिजे. असे मोठे मोठे बांध क्रॉस करायला लागतात. आपल्या भटकंती चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.